शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये कापूस पिकात आपण दुसरी फवारणी कोणती घेतली पाहिजे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शेतकरी मित्रांनो, कापूस पिकात दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला कापूस पिकातील जी काही रस शोषक कीड आहेत, जसे की थ्रिप्स असतील, मावा असेल, तुडतुडे असतील, याच्या नियंत्रणासाठी आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे। तसेच आपल्या कपाशी पिकात पात्यांची संख्या वाढली पाहिजे, यासाठी आपल्याला कापूस पिकात दुसरी फवारणी घेणे खूप महत्त्वाचे आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्या कपाशी पिकातील फुटव्यांची आणि पात्यांची संख्या वाढण्यासाठी आपल्याला जर तुम्ही पहिल्या फवारणीत बायोडायएक्स वापरले असेल तर तुम्हाला या फवारणीमध्ये टाटा बार हे टॉनिक घ्यायचे आहे। शेतकरी मित्रांनो, पाते वाढण्यासाठी हे टॉनिक त्या ठिकाणी आपल्याला मदत करते। याचे प्रमाण आपल्याला 40 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे। तसेच मित्रो, यासोबत आपल्याला कपाशी पिकातील जी काही थ्रिप्स असतील, तुडतुडे असतील किंवा मावा असेल, यासाठी आपल्याला उलाला या ठिकाणी वापरायचे। उलालाचे प्रमाण आपल्याला 8 ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी घ्यायचे आहे। शेतकरी मित्रांनो, तसेच सध्याचे ढगाळ वातावरणामुळे बुरशीचा अटॅक आपल्या कपाशीवर होऊ शकतो, यासाठी आपल्याला रोको या बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे। बुरशीनाशकाचा वापर करत असताना अनेक शेतकरी पहिल्या फवारणीतील जे काही बुरशीनाशक उरलेले असेल त्याचा वापर इथे करतात। मित्रांनो, असे करू नका। तुम्ही जर पहिल्या फवारणीत साप वापरले असेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये रोको घ्या। तुम्ही जर रोको घेतले असेल तर साप घ्या, म्हणजेच आलटून पालटून औषधांचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, या औषधासोबत 12-61-0 या विद्रव्य खताचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे। याचा वापर करत असताना आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 60 ते 70 ग्रॅम या ठिकाणी हे विद्रव्य खत वापरायचे आहे आणि फवारणी करायची आहे। फवारणी शक्यतो संध्याकाळच्या वेळेला करायची आहे। पावसाचे वातावरण जर असेल तर आपल्याला यासोबत एखादे सिलिकॉन बेसिक स्टिकरचा वापर करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही दुसरी फवारणी घेतली तर तुमच्या शेतातील कपाशीच्या पात्यांची संख्या त्या ठिकाणी नक्की वाढेल, तसेच फुटव्यांची संख्या देखील वाढेल। तसेच जे काही रोग शोषक किडे आहेत याचे नियंत्रण देखील होईल आणि जे बुरशीजन्य रोग असतील या रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसणार नाही। तर जर मित्रांनो तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबत नक्की शेअर करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।